ಸರ್ ನಮಗೆ ಹಿಂದಿ ಬರಲ್ಲ, हाँ ನೀವು ಹಿಂದಿ ಸ್ವಲ್ಪ ಕಲಿಸ್ಕೊಡ್ತೀರಾ ನಮಗೆ? हाँ क्या सिखाना है आपको? ನಿಮ್ಗೆ ಏನು ಹೇಳ್ಬೇಕು? ನಮಗೆ ಈ ಗಾಡಿಗಳನ್ನ ಹಿಂದೆ ತೆಗೆಯೋದು ಮುಂದೆ ತೆಗೆಯೋದು ಅದಕ್ಕೆ ಏನಂತಾರೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ? देखिए अभी गाड़ी आगे रहता है पीछे रहता है ना, तो पीछे वाला ಕನ್ನಡ बोलना ನಿಮ್ಮ ಹಿಂದಿಗಡೆ ಗಾಡಿ ಸ್ವಲ್ಪ ಸೈಡ್ ಮಾಡಿ ನಾವು ಗಾಡಿ ತೆಗಿಬೇಕಂದ್ರೆ ಈ ಮುಂದೆ ಗಾಡಿ ಎಲ್ಲ ತೆಗಿಬೇಕು तो हिंदी में बोल रहा है ये आपका गाड़ी सामने का गाड़ी है, आपका थोड़ा गाड़ी साइड करिए, सामने का गाड़ी निकलना है, तो हिंदी में ऐसा बोलता है। देखो कुछ भी बात ऐसा बोलता है, कन्नड़ में बोलता है जो ಮುಂದೆ ನಿಮ್ಮ ಹಿಂದೆ ಗಾಡಿ ಸ್ವಲ್ಪ ಸೈಡ್ ಮಾಡಿ ಮುಂದೆ ಗಾಡಿ ಎಲ್ಲ ತೆಗಿತಾರೆ, बोले आपका गाड़ी थोड़ा पीछे का गाड़ी थोड़ा हटा दीजिए, सामने का गाड़ी निकलना है। फिर दूसरा बात, ಈಗ ಕಸ್ಟಮರ್ ಎಲ್ಲೋ ಹೋಗಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಗಾಡಿ ನಂಬರ್ ಹೇಳಿ ಗಾಡಿ ತೆಗಿಸ್ಬೇಕು, ಅವಾಗ ಕಸ್ಟಮರ್ ಹೆಂಗ್ ಕರಿಬೇಕು? ಹಾ ಅದು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸರ್ ನಿಮ್ ಗಾಡಿ ಸ್ವಲ್ಪ ಸೈಡ್ ಮಾಡಿ, ನಮಗೆ ಆ ಗಾಡಿಯೆಲ್ಲ ತೆಗಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಬನ್ನಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ, हिंदी ಹೇಳ್ಬೋದು सर ये गाड़ी किसका मतलब 409 होता है ना, तो ये गाड़ी किसका है, थोड़ा साइड करिए तो हमारा ये कस्टमर खाना हो गया, वो गाड़ी निकल के जाएगा। अच्छा सिंपल, कुछ भी बात सिंपल और कुछ बोलना। अभी समझो गाड़ी ऐसा आड़ा लगा रहेगा, हाँ दो गाड़ी है आगे पीछे, तीसरा गाड़ी आड़ा लगा रहेगा, तो उसको कैसा बोलना? देखो अभी आगे पीछे गाड़ी रहता है तो ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೇಕು, ಹಿಂದೆ ಗಾಡಿ ತರ ಹಂಗೆ ಗಾಡಿ ಇರುತ್ತೆ, ಸ್ವಲ್ಪ ನಿಮ್ ಗಾಡಿ ಸ್ವಲ್ಪ ಸರಿಗೆ ಹಿಡ್ಕೊಡಿ, ಬೇರೆ ಅಲ್ಲಿ ಗಾಡಿ ಆಗ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, हिंदी में थोड़ा आपका गाड़ी थोड़ा एडजस्ट करके लगाइए, मेरा भी गाड़ी वो दूसरा गाड़ी को लगाना।